काय चहा प्यायचाय का कंडक्टर साहेब? चहा प्यायचाय का? बोलवतो चहा पिले. तसं नाही हो, चहा तर नंतर बघू. माझ्या बहिणीचं लग्न ठरवायचं. इथं कोण पाहुणे आहेत का? कोणती तुमचा समाज कोणता आहे? समोरचे आले क्षत्रिय. अहो आहे ना, हे बघा समोर आमच्या आजी आहेत, ठोंबरे म्हणून ठोंबरे राहतात. चला तुम्हाला घेऊन जातो. नाही म्हणजे मी आता ड्युटीवर आहे, पुन्हा सुट्टीच्या दिवशीवर दुसरी दिवशी आल्यावर आपण घेऊन जाऊ. माझं वय तेव्हा 18वं वर्ष होतं. मग आमचा भाऊ सुट्टीच्या दिवशी 2 तास रजा काढून तिकडे गेला आणि ते पाहुणे मंडळी सगळे बघितले. ते आमच्या सासूबाईंचं माहेर होतं. सासूबाईंचं इकडं माहेर, आमचं इकडं घर. दादासाहेब वकिलांच्या माडीवर, गुरांच्या दवाखान्यासमोर तिथं घर होतं. मग भावांनी ते बघितलं, सगळं बघितलं. आमचे मालक मुंबईला सर्व्हिसला होते, सगळ्यात ते मोठे होते. 5 भाऊ आणि 4 बहिणी, सगळ्यात ते मोठे मुंबईला होते. मग पाहुणे बघायला आले म्हणल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलाला मुंबईवरनं बोलून घेतलं. असं आमच्या भावाने सांगितलं, माझी बहिणी लग्नाची, मी 2 नंबरची, आम्ही 5 बहिणी, कमल विमल सुमन मंगल सुरेखा. त्यातली ती विमल आणि कमल गेली वर, आणि सुमन शिवाजी मराठाला प्रिन्सिपाल रिटायर झालेली आहे. ती आता 16 वर्ष झाले रिटायर होऊन. ती आता गणेश कृपामध्ये राहते, सुयोग हॉस्पिटलच्या शेजारी. भुसावळा मुंबईला ती आमची एक बहीण आहे, बिया नर्स शिकलेली. त्यांचे PSI इन्स्पेक्टर रिटायर झालेले आहेत. दुसरी भुसावळा आहे, ती 12वी पास. एक मुंबईला होती फायनल पास. आणि माझं जरा मी हळू सांगते, मी फक्त 5वी नापास आहे, पास नाही. हा, माझं घर रामाच्या देवळाच्या शेजारी कुरवार पेठे, DR नायकांच्या वाड्याच्या समोर, आमच्या नायकांचा वाडा. हा, DR नाईक. ज्या वेळेला मी 3रीत असताना आमच्या वाड्याचे गोरे ड्रायव्हर राहत होते, DR नायकांच्या इथे राहत होते ते. अगं विमल, आमचे साहेब अमेरिकेवरनं आलेत. आता तेव्हा काय माहिती नाही, त्यांचा सत्कार म्हणायचा का काय म्हणायचं का काय. 3रीची मी सगळीकडे रांगोळी काढायला जात होते. रांगोळी काढून सकाळी आले. वॉचमन मला, ए पोरी रांगोळी काढते काय? हे झालं बोलायचं नाही, तर बस. आमचे साहेब आलेत अमेरिकेवरनं. तुझे कोणते साहेब? म्हटलं गोरे ड्रायव्हर आहे ना, त्यांनी मला सांगितले, आजी आज देवाला फुलं व्हायचे नाही का ग? अगं आमचे देव आलेत ना अमेरिकेवर ना. माझ्या आजीने कुंड्या लावल्या होत्या, त्यातले 8 फुलं मी गुलाबाची असेल. तेव्हा काय हे नव्हतं, 8 फुलं असे गुंडाळून कागदात ठेवले. तेव्हा पेपर एक आणायला होता, पण एक आणा नव्हता. पेपर घ्यायला एक आणा नव्हता. शेजाऱ्यांचे वेंगुर्लेकर इन्स्पेक्टर राहत होते, त्यांच्याकडनं पेपर आणला. ते फुलं असे गुंडाळून ठेवले.